ठेवता उजव्यांची साथ घेऊन महाराष्ट्राचा विकास साधणारे आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं। त्याचप्रमाणे आपल्या गावातील श्री सोपान तोटीबापर संतोष बोराडे, अमोल अंतरे, शकुरबाई तांबोळी, कैलास रमेश विखे, किशोर दादू वाघमारे, अनिल वाघचोरे, सौ चैताली गोरक्षनाथ हरदे, भरत शिवाजी ठमक, दैनिक सारोमतचे पुटर या ठिकाणी आले। त्याचप्रमाणे श्री सीताराम चांडे या सर्व पत्रकार बांधवांचं, तसेच आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे समाज धारेमध्ये काम करणारे समाजसेवक आहेत, सर्व गोरक्ष ब्राह्मणे आहेत, आमचे वासनाचे खंबीर कार्यकर्ते विलासराव श्रावणराव ब्राह्मणे सर आहेत। त्याचप्रमाणे आमचे गावचे पोलीस पाटील अशोकराव विनायकराव ब्राह्मणे आहेत। त्याचप्रमाणे सोसायटीचे सर्व माननीय सदस्य, त्यामध्ये बाळासाहेब दिघे सर असतील, सतीश गोलप असतील, याबरोबर नारायणरावजी कोतकर आहेत, प्रकाशजी मेरे आहेत, दत्तात्रय प्रधानजी आहेत, त्यांचं सदस्य मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रवरा परिसरातील, पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील जे पत्रकार बांधव आहेत का जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात, आणि हे जे काय महाराष्ट्र असेल किंवा देश असेल किंवा विदेशातून जे काय घडतं त्याची सत्यता मांडण्याचं काम करत असतात असे जे पत्रकार बांधव आहेत, यांचा आज सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे। आता सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं ठरलं तर ज्या क्षेत्रामध्ये जो काय काम करत असेल त्याचा जर गौरव केला तर तो निश्चितच पुढच्या अनेक उत्स्फूर्त देश लोकशाहीचा असला, या भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे, सगळे अधिकार सगळ्या समाजाच्या ताब्यात दिलेले आहेत, तरी पण लोक फक्त कुजबुजत असतात, पण कुणीही त्याची स्पष्ट भूमिका मांडण्यास तयार नसतं। त्यावेळेस या लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून ह्या पत्रकारितेला जे आज ओळखलेलं आहे, त्या पत्रकारितेमध्ये ते एक सामर्थ्य, धैर्य असतं। पत्रकार दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या हनुमंत गावचे ज्येष्ठ जनसेवेचे ज्येष्ठ असे प्रवरा बँकेचे माजी संचालक कोतकर भाऊसाहेब, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सरकारच्या साखर कारखान्याचे संचालक माननीय अशोकराव गोलप सर, एकलव्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मान्य श्री कोतकर साहेब, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान सदस्य आणि उत्स्फूर्त अशा पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा आखणारे मान्य श्री गोलप, वसंतराव सातरकर, समर्थ कापसावरे, भोसले, ज्ञानेश्वर साबळे, राजेंद्र पिंपळे, लखन गावाने, कोणीराम नेहे पाटील, शंकर सोनवणे, संतोष मोल अंतरे, अंकुशबाई तांबोळी, कैलास विखे पाटील, किशोर वाघमारे, अनिल वाघचौरे, सौ चैताली गोरक्षनाथ हरदे, भगवान लांडे, शरद धमक, श्री सीताराम चांडे, गावडे संदीप पाटील, वैभव ताजने आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज ज्ञानदीप वाचनालय आणि एकलव्य भिल्लश्रीच्या वतीने आज पत्रकारांचा जो सन्मान सोहळा ठेवला आहे, आज जो पत्रकारांचा सन्मान होत आहे, ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना ज्यावेळी आम्ही भिल्ल समाजाची बाजू घेऊन जे संघर्ष करतो, प्रत्येक शासकीय दरबारी जेव्हा संघर्ष होतो त्यावेळी सर्वात प्रथम आमचा जो संपर्क होतो तो पत्रकारांबरोबर। ज्यावेळी संघर्ष होतो, ज्यावेळेस खरं खोटं ज्यावेळी विचारणा आम्हाला होते, तेव्हा शासकीय अधिकारी आम्हाला विचारत नाही, सर्वात प्रथम आमच्या समोर येतो पत्रकार। त्यावेळेस आम्हाला सर्वात अगोदर प्रश्न विचारला जातो, ही घटना खरी आहे की खोटी आहे। आणि मला याबाबत सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी राज्यामध्ये काम करतो त्यावेळेस पत्रकारांनी जे मला सहकार्य केलं आहे, पत्रकार जे मला जी माझी बाजू मांडतात, जी आदिवासीची बाजू मांडतात, त्यामधूनच
आज आदिवासी संघटना एवढी मोठी झाली आहे आणि आदिवासींचे प्रश्न घेऊन ज्या अनुषंगाने किंवा ज्या धडाडीने आम्ही लढतो त्यापेक्षा आमची बाजू मांडण्याचं काम हे पत्रकार करतात. त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना माझ्या या संघटनेच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. त्यांचे या ठिकाणी मी ऋणी आहे की आज आदिवासी संघटनेला एवढं मोठं पत्रकारांनी केलं आणि प्रत्येकाने खरी खोटी बाजू समाजासमोर मांडली. याचा मला खूप अभिमान आहे आणि सर्वात मोठा अभिमान असा आहे की आज या पंचकृषीचे पत्रकारांचा जो माझ्या हस्ते जो सत्कार होत आहे ही माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर माझे पत्रकार बंधू वेळात वेळ काढून आपण आलात आणि जे सत्कार स्वीकारले यापुढे आपण या पंचकृषीत नाव खूप मोठे करावे. पत्रकारितेमध्ये यापेक्षा मोठी धडाडी घ्यावी अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आणि माझ्या एकलव्य भिल्ले सेनेच्या वतीने आपल्या पुढील वाटचालीत अभिनंदन आणि आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य. नंतर ज्ञानेश्वर साबळे सर जयप्रभात. शंकर सोनवणे, आदरणीय पत्रकार शंकर सोनवणे सर, प्रवरानगर. आपण सत्काराचे या सर्व मान्यवरांचा आपण खूप आनंदाने आणि आनंददायी वातावरण. संतोष उरुडे कोलार, आदरणीय पत्रकार यांना विनंती पत्रकार दिनानिमित्त जो सरचं स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते प्रवरा बँकेचे संचालक आदरणीय कोतकर काका. कम्प्युटर काय असतं ते शिकवलं असे आमचे गुरुवर्य गुलाब सर, आमचे अनाप सर, दुसरे माझे आमचे म्हणजे मी त्यांचं वाचायला मिळतं तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्यांना आपला जो गरीब आदिवासी दलित आदिवासी जो समाज आहे त्या समाजावर जे खऱ्या अर्थाने जे अन्याय होतात त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने पत्रकारितेमध्ये आपल्या हनुमंतगाव गावामधून गावडे साहेबांच्या अनाप सरांच्या रूपाने मला वाचायला भेटतं आणि मला आनंद वाटला का एक सामान्य कार्यकर्ता तर या कार्यकर्त्यांनी आमची सगळ्यांनी आपल्या सर्व हनुमंतगावकरांनी टीमनी दखल घेतली आणि आमचा सन्मान केला. त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आपले मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी आपल्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना सांगायचं आहे, आपण दरवर्षी पत्रकार दिन आला का फक्त आपला कार्यक्रम असतो, आपला कार्यक्रम होतो, पण खऱ्या अर्थाने 365 दिवसामध्ये शकूरबाई 364 दिवसामध्ये आपल्याला पत्रकारिता करताना खूप अडचणी आहेत आणि मग त्या अडचणीमध्ये गोलब सर आम्हाला सहकार्य होत नाही. सहकार्य काय होत नाही, मी आपण नामदार साहेबांच्या कानावर घालू ही गोष्ट. आपण आजचा जो पत्रकार दिनाचा सत्कार म्हणून जर आपण भारत सरकारचा पोस्टाचा जर सगळ्या पत्रकारांचा जर विमा उतरवला तर काय आता मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये भोसले साहेब साक्षीदार आहे. गंगाधर शिंदे नावाचा पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार देवगावचे, आणि आता इकडे आमचे भागवत जी गेले मध्ये अपघाती असे आज पत्रकार. आता आमच्या 70% पत्रकारांनी स्वतःचे साप्ताहिक काढलेले आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का पत्रकारितेमध्ये पत्रकाराला काय कुठला संरक्षण नाही. आता पत्रकार संरक्षण कायदा फक्त तो कागदावर आहे, परंतु माझी आपल्याला विनंती सर्व पत्रकार बंधूंना का आपण माननीय पोलीस अधीक्षक, माननीय संबंधित पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून आपण आपल्याला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक निवेदन दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर भाऊ सारखे प्रतिनिधी आपल्या पाठीशी गंभीर उभे, गोलत सरांसारखे अभ्यास व्यक्तिमत्व आहेत, कोतकर काका आहेत. त्यामुळे आपला जो पत्रकार संरक्षण कायदा आहे, परत आपल्याला आता महिलांना 50% तिकीट आहे STला. अनाप सर आपण पत्रकार असून आपल्याला काहीच नाही, आपल्या खुर्चीवर दुसरे कोणतरी बसलेले असतात. आपल्याला कंडक्टर, आता मी मुंबईला माझा डेली दौरा असतो, मी भोसले साहेबांच्या आशीर्वादानं सिटी लाईन न्यूजचा मंत्रालयाचा प्रतिनिधी आहे. मी तर मंगळवारी बुधवारी मंत्रालयात असतो. मंत्रालयात सुद्धा मला जाताना दादागिरी करावी लागली. बोलत लोकशाही त्यांना सांगावं लागली तिथल्या सुरक्षा रक्षकांना
म्हणजे आपण पत्रकार फक्त पत्रकार आहे आणि गव्हाणे सरांनी मांडल्याप्रमाणे का आपण सुद्धा आपल्याशी निगडीत ज्या गोष्टी आहे त्याचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासपूरक पत्रकारिता केली पाहिजे. आता आमचे भोसले साहेब समोर बसलेले पत्रकारिता करत असताना त्यांचा फार मोठा अपघात झाला. ते आज त्या अपघातातून सावरले, खूप त्यांना खर्च आला, परंतु पेपरकडनं गव्हर्नमेंटकडनं कुठलाही 1 रुपयाचा त्यांना मदत नाही झाली. तोच जर आता आपल्याला रस्त्यावर फिरायचं आहे, बोराडे साहेब आपल्या मागे कोण पल्सर घेऊन लागला आपल्याला काय माहिती आहे. आपण जर एखादी बातमी छापली 2 नंबरवाल्याची तर आपण सुनाटे जागा नाही, मग मागं पुढं पल्सर गाड्या असतात गोरखसर. एवढं काही सोपं नाही आहे पत्रकारिता करणं. आणि मग आपल्याला चांगली पत्रकारिता आपल्याला जर आपले एक संरक्षण आपलं स्वतःचं करायचं असेल तर पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपले जे हक्क आहे ते हक्क आपण महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या निदर्शनात आणून देऊन त्यांनी आपल्या जे पत्रकार संरक्षणचे विमा असेल ते बाकीच्या काही गोष्टी असतील आपल्याला एसटीचं जे कार्ड आहे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण गोलप सरांच्या माध्यमातून आपण ते मांडायचं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. मी पुन्हा एक वार हनुमान गावकरांचं खूप खूप स्वागत करतो. हे माझ्या मामाचं गाव आहे, माझ्या आत्याचं गाव आहे. ॲडव्होकेट विलासराव ब्राह्मणे माझ्या आत्याचा मुलगा आहे. गोरख ब्राह्मणे हे माझे मामा आहेत. आणि माझ्या मामाच्या गावामध्ये माझ्या गुरूंचं गाव आहे अनाप सरांचं, आणि गुरूंच्या गावामध्ये गोलप सरांचं गाव आहे. माझा सन्मान झाला या ठिकाणी. माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा जो सन्मान झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपल्यासाठी मी एक शेर बोलतो आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. मेरी दुनिया तुम हो ये दुनिया की बाहर आपो, मेरी दुनिया तुम हो ये दुनिया की बाहर आपो, न भुला पाएंगे आपको हमारे सच्चे साथी आपो, हमारे सच्चे साथी आपो. जय हिंद, जय भारत. गावामध्ये आयोजित केलेला आहे. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्ष सन्मान सर्व पत्रकार बंधू, या ठिकाणी आता माझ्यापेक्षा आपल्या लेखणीतून आपण बरंचसं समाजासमोर आपण मांडलेलं आहे. आणि ह्या लेखणीची जी ताकद आहे ही ताकद सर्व जनसामान्यांच्या अंतःकरणामध्ये, जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी ताकद आहे. या देशाला इंग्रजाकडून स्वातंत्र्य मिळत असताना, या देशाला इंग्रजाकडून स्वतंत्रता मिळत असताना या देशामधील काही पत्रकारांनी, म्हणजे जे तत्कालीन या देशामध्ये जे वृत्तपत्र चालत होते, मग ते इंग्लिशमध्ये असतील किंवा मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, त्यामध्ये जर आपण तत्कालीन पत्रकारांचा जर अभ्यास केला तर या देशाला जे स्वातंत्र्य मिळत असताना ज्यांनी बोटचेपीची भूमिका घेतली आणि बोटचेपीच्या भूमिकेमुळे या देशामध्ये इंग्रजांचे जे कायदे आहेत ते कायदे जसेच्या तसे आपल्या देशामध्ये राहिले. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळत असताना 1935चं जे काही करार झाले होते त्या करारानुसार या देशाला स्वातंत्र्य अपेक्षित होतं. म्हणजे या देशामधून इंग्रजांची जी सत्ता आणि कायदे या देशातून पूर्णतः जाणं अपेक्षित होतं. परंतु त्या तत्कालीन पत्रकारांनी याबाबत देशाच्या जनतेसमोर हे विषय मांडले नाही आणि नाईलाजास्तव या देशामध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर या देशामध्ये लागू झाला. म्हणजे या देशामध्ये, या देशातील जनतेला, सर्वसामान्य जनतेला आणि लोकशाहीला जर मजबूत ठेवायचं असेल तर पत्रकार हा या देशातील सर्वात महत्त्वाचा खांब आहे, पिलर आहे. या देशातील सर्वात महत्त्वाचा पिलर आहे. आणि हा जर पिलर डगमगला तर या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती जी उभी राहिलेली आहे, भ्रष्टाचाराची परिस्थिती, ही परिस्थिती मी आरोप करतो का ही पत्रकाराने बोटचेपीची भूमिका घेतल्यामुळं ही भ्रष्टाचाराची भूमिका आज जिवंत राहिलेली आहे. आणि मजूर हे लोक
या भ्रष्टाचाराच्या विळख्यात आज रोजी जळत आहे. आणि आताच पत्रकार बंधूंनी सांगितलं की जातानी मागं पुढं पल्सर असतात. म्हणजे या देशामध्ये जो पत्रकार, जो विचाराचा स्तंभ आहे, जसं न्यायपालिकाचा स्तंभ आहे, विधायिकेचा स्तंभ आहे, तसा प्रसार माध्यमाचा सुद्धा एक स्तंभ आहे. आणि या स्तंभाला या देशामध्ये प्रोटेक्शन नाहीये. जसं आता इथं बोलल्या गेलं की प्रोटेक्शन नाही. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट सुद्धा नाहीये. मग पत्रकार प्रोटेक्शन ऍक्ट आणण्यासाठी आपल्या लेखणीतून आपण राजकारण्यांना बाध्य केलं पाहिजे की आमचं सुद्धा प्रोटेक्शन ऍक्ट झाला पाहिजे. पत्रकारांना आपले विचार मांडण्यासाठी प्रोटेक्शन ऍक्ट या देशामध्ये आला पाहिजे. या संसदेने त्यावर भाष्य केलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व पत्रकार बंधू याविषयी जागरूक आहात. दुसरी एक बाब आहे की पत्रकारांना मानधन नाही. ग्रामीण पत्रकार हे आपलं जीवन स्वतःच्या शेतीवर असेल किंवा छोट्या मोठ्या व्यवसायावर असेल आपल्या कुटुंबाला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आता एखाद्या पत्रकाराला शेती नाहीये, उपजीविकेचं साधन नाहीये, परंतु त्याची पत्रकारिता ही तीक्ष्ण आहे. मग त्याला बी आपल्या संसारामध्ये पुढे जाण्याची अपेक्षा आहे. त्याचेही मुलं क्लिअर झाले पाहिजेत, जाण्याच्या अपेक्षा आहे. म्हणजे पत्रकारांना पुढे नेण्यासाठी एक ठराविक 99% आदिवासी हे कामगार आहेत, मजूर आहेत आणि त्यांची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. आणि त्या गरीब आदिवासींचे प्रश्न आपल्या लेखणीतून मोठ्या शिताफीने मांडले जातात. म्हणून मी त्या सर्व पत्रकारांना विनंती करतो की आमचं दुःख शासनाच्या दरबारी मांडण्यासाठी तुम्ही जे जे प्रयत्न चांगले करताल, चांगले करावे अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका चांगली मांडून आम्हाला जास्तीत जास्त समाज या व्यवस्थेमध्ये कसं आम्हाला उभं राहता येईल, प्रगत जगामध्ये आम्हाला कसं उभं राहता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.